धनगरांचं बिराड चाललंय बघा. घोड्यांवरून सगळं त्यांचं बिराड चाललंय. आणि मागे मेंढरं होते. डोंगरातून धुके बघा कसे चालले. तर थोड्याच वेळात घाट चालू होईल. हे सावर्णे गाव. इथून घाटाला प्रारंभ हे का? हा, ते काय बोर्ड लिहिलेलं आहे तिथं पुढं. घाटाला प्रारंभ म्हणजे घाटाची सुरुवात इथून झालेली आहे. घाट माथ्यावर आलोय आता थोड्याच वेळात माळशेज घाटाचा बोगदा चालू होईल. आणि इथे बघा किती उंचावरती हा डोंगर बघा, किती जवळ दिसतोय आणि किती स्पष्ट असं धुकं एकदम दिसतंय ना. इथून बोगदा बघा घाटाचा. आवाज नाही तिथून ना. हा, माळशेज घाटाचा बोगदा बघा, तो बघा हे ना. इथून किती दिसतोय, स्पष्ट दिसतोय का? गाडी हलते म्हणजे इथं घाटात या डेंजर स्पॉटला कधीच थांबायचं नाही, कधीच स्लो राहायचं नाही. कारण इथून दरडी कधी पोहोचू शकतात. हे जाळ्या बिळ्या लावल्यात ना. हे बघा इथे कशा जाळ्या लावलेले. या जाळ्यांच्या खाली कधीच थांबायचं नाही. मागे असंच एक रिक्षावाला चाललेला. 15 दिवस झाले हे ना. रिक्षावरती दरड कोसळली. त्यामुळे ना इथं घाटामध्ये जास्त थांबायचं. पावसाळ्यात तर नाही, कारण पावसाळ्यातच जास्त यांची पडापडी चालू असते. म्हणून इथे आता कोण दिसत नाही. पण पर्यटक येतात, ते काय ऐकतायत? त्यांना काय. हे बघा या कशा दरडी कोसळल्यात. हे बघा सुटलं ना अख्खा दगड. हो ना. इथून निघायचं बघायचं पटकन. हे बघा पर्यटक आहेतच. गाडी खूप हाते बघा. इथे तर किती मोठी कोसळले. बापरे, अरे बापो. हे बघा हे ना, किती मोठी दरड कोसळल्या. अशा कोसळतात आणि अचानक खाली आपली गाडी असते, आपण असतो. त्यामुळे ना धोक्याच्या बाजूनी कधी चालू नये. आणि इथे मस्तपैकी अशी पेंटिंग करण्यात आलेली आहे. महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेली ही खिंड आहे. महाराज आपले इथून गेलेले आहेत म्हणून आकड आहेत. बघा आधी उतरली असते आता, पण आम्हाला काही इथे कामच नाही, त्यामुळे आता आणि वेळ होईल ना म्हणून. हे बघा अशी माकडं असतात घाटामध्ये. जरा जवळ गेलं ना तर माझा मोबाईल घेतील खेचून. इथे पण बघा वानर आहे. वानर हा बघा गेला खाली. हे बघा वानर आहेत, काळे काळे वानर आहेत, काळ्या तोंडाचे दिसले. आणि तिथे लिंबू सरबतवाला आणि एक मंदिर आहे मारुतीचं. त्या डोंगराला कोरून अशी खाली छोटीशी अशी जागा आहे, तिथे त्यांनी अशी स्टॉल मांडलेले आहेत. पण हे धोकादायक आहे, पण आतापर्यंत त्यांना धोका झालेला नाही. हा हे बघा इथं पण पडलेले आहेत दगडी. हा ते इथं काय. अरे एवढीशी दगडी तिथे. अरे मध्ये रिक्षातली किती माणसं होती. दोघी माणसंच होती, पण त्यांनी जीव बिचारा त्यांना गमवावा लागला. आणि छान पेंटिंग केलेलं ना. हे बघा इथून आता झाला आपला बोगदाची सुरुवात. आणि या बोगद्याची इथं बघा वाव मस्त हो. हे बघा किल्ले पुरंदर, हा किल्ले अजिंक्य तारा, सगळं महाराजांच्या मावळ्यांची फोटो आणि महाराजांचे किल्ले. वाव. कोंडाजी फर्जत, हा ना, सरनोबत नेतोजी पालकर, किल्ले रायगड आणि इतर राजमुद्रा सुद्धा आहे त्यांची. हे बघा
छान अशी पेंटिंग केलेली आहे मस्तपैकी, दोन्ही बाजूनी केलेली आहे. बहिणजी नाईक, किल्ले राजगड. वाव, खूप छान आणि सुंदर मस्त. त्या बाजूनी सुद्धा केलेली होती ती, येताना आपण काढूया त्याचा व्हिडिओ. आणि इथं आलोय आता, बोगदा संपन्न झालाय. इथे छोटे छोटे स्पॉट आहेत, म्हणजे पिकनिक पॉइंट आहेत. इथे खाली एक धबधबा मोठा. हा, आपण या धबधब्यावर येतो ना, डबल माळ्याचा. आमचा डबल माळ्याचा धबधबा, कारण याला शिडी आहे ना, म्हणून डबल माळ्याचा. आणि इथून बघा पाणी एवढं पडत असतोय ना, आणि इथे सुद्धा असतोय, पण आता एक थेंब पाणी नाहीये. पण आता पाऊस चालू झाला, फक्त 2-3 वेळा पाऊस चांगला जोराचा पडू द्या बस. असा धोधो धबधबा वाहतो. आणि पावसाळ्यात आल्यावर तुम्हाला दाखवेल. आता तुम्ही बघितलं ना, तर त्याला अजिबात पाणी नव्हतं. तसंच होतं. दगडी फोडायचं काम चालू. बघा ना कसं भारी वाटते. ते तिकडे धरण, पिंपळजोगा धरण, जिथे आम्ही गेलेलो ना गेल्या महिन्यातच बोटिंगला. टायगर पण होता ते. 3 डोंगर किती भारी दिसते बघा. इथं घाटामध्ये आहे ना लसूण आहेत, तर लसूणच्या गाड्या, लसूण विकायला आलेल्या आहेत. तर बघू दे, मला लसूण घ्यायचंच होता. कसा किलो आहे काय माहिती. कसा किलो आहे मावशी? 180, 160, 200, 150. 150 कोणता? पाकळ्या. पाकळ्या 150. हा, मग मुंबईचाच भाव आहे. कशाला उतरली मी. हा, मुंबईला 150 रुपये किलोनीच आहे. मोठा आहे. अहो सेम आहे. या एवढ्या मोठ्या मोठ्याच पाकळ्या घेतलेल्या. पाकळ्या कशा? 70. हा किती? 220. तो आपला धरण, जिथे बोटिंगला गेलेल ना मागं आम्ही, तिथं. जुन्नरकडे चाललोय. तर जाताना बघा आम्ही या गणेश खिंडीतून जातोय. पण एक तर गणेश खिंडीची रस्ते आहेत ना, एकदम वळणाची. जरा इकडून अशी, इकडून अशी गाडी नुसती फिरते बघा. आता लगेच इकडे वळण आलं, नागमोडी वळण आहेत नुसती बघा. जसं माळशेज घाट आहे ना, तशाच प्रकारे हा सुद्धा घाट आहे. त्याला गणेश खिंड नाव दिलेलं आहे. आता खिंड नाव का देण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर ती खिंड कुठे आहे तर ही बघा. आता इथून एक वळणचा रस्ता आला, वळण घेतलं. हे बघा रस्ता बघा कशा वळणाचा आहे बघा. आहे ना नागमोडी वळण. आणि इथून पूर्ण खाली दरी आहे, पूर्ण खाली पूर्ण दाखवते तुम्हाला बघा. पर्यटक पण इथं मस्त सेल्फी काढतायत, फोटो काढतायत. आणि हा 2 डोंगर आहे ना, हे 2 डोंगर आहे. म्हणजे हा एक डोंगर, हा एक डोंगर, म्हणजे एकच डोंगर होता, पण त्या डोंगरांच्या मधून पोखरून बनवलेला रस्ता आहे, म्हणून याला हे खिंड बोलतात. आणि इथं हा गणेश मंदिर आहे. तर गणेश मंदिर आणि हे बघा, हे 2 डोंगरांच्या मधून, म्हणून खिंड. कळलं? तर गणेश खिंड. मागून पण बघा बघा, आहे ना, ही खाली संपूर्ण जुन्नर.
वेश बघा कशी मस्त. राज्य संकल्प श्रीमंत शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार. वा, एक नंबर हा प्रवेशद्वार बनवण्यात आलाय जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नरची एंट्री इथून आहे आणि मस्त सगळं असं दगडांच्या बांधकाम केलेलं आहे दगडांचं. आणि समोर जे बघता इथे आपलं शिवनेरी किल्ल्याचं कडेलोट आहे. ते बघा शिवनेरी किल्ल्याचा कडेलोट. आणि इथून आमचं प्रवेश झालाय आता आतमध्ये जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये आमचं काय काम आहे ते तुम्हाला सांगूच लवकर. महाराजांचा पुतळा बघा कसा छान असा पुतळा बनवण्यात आलाय. आणि हे चौक आहे जुन्नर चौक जे म्हणतात ना चौकात. तर या ताई आम्ही जुन्नरमध्ये आलो आणि या ताई अचानकपणे म्हणजे अशी ओळख झाली पटकन. आणि ते म्हणलं मी टायगरची व्हिडिओ बघते. म्हणजे आपले सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर एक भेटल्या तिथे. आणि आम्हाला अचानक म्हणजे माहिती नव्हतं. हे तसे याच ना तुमच्या फ्रेंड नेतवडच्या आहेत आपल्या. नेतवडच्या आमच्या गावच्या आहेत आणि माझ्या मिस्टरांच्या फ्रेंड आहेत त्या. पण त्यांनी मला पाहिलं नव्हतं. आता पाहिल्याच्या नंतर त्यांनी ओळखलं. म्हणजे अरे मी टायगरची व्हिडिओ पाहते म्हणून असं. तर खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून. कोणतरी आम्हाला म्हणजे आमच्या फॅमिलीत आतापर्यंत ते कमेंटमध्ये फक्त मी नावं माहिती असतात मला. कोण कोण कमेंट किती मोजकीच लोक व्यवस्थित असते म्हणजे रोजच्या कमेंटवाले मला माहिती असतात. पण असं समोरासमोर भेटल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते. मस्त असतात व्हिडिओ छान असतात ना. खूप छान. आणि आता नवीन दुसरं चॅनल पण चालू केलंय आपलं टायगर मम्माज ब्लॉग. त्यामध्ये ब्लॉगिंग असते. तर त्या व्हिडिओच्या ह्याच्यातच तुम्ही आजचा जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये मी दाखवले कसं काय करायचं म्हणजे. त्या व्हिडिओची लिंक कशी मिळेल तुम्हाला. तर तुम्ही ते बघा नक्की आणि दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा.